नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत टेट 2025 संपूर्ण मराठी व्याकरण. याच्यामध्ये मराठी व्याकरण 20 प्रश्न उत्तर असतील जे IBPS पॅटर्ननुसार असतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा. प्रश्न पहिला एक, तोंड घशी पडणे. काय? तोंड घशी पडणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. याचं उत्तर काय असेल मित्रांनो? तोंड घशी पडणे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. विश्वासाच्या ठिकाणी काय होणे? फसगत होणे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. काही पॉईंट लक्षात ठेवा. तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. तोंड देणे म्हणजे काय? लढावयास सिद्ध होणे. तोंड टाकणे म्हणजे काय? वाटेल तसे बोलणे. तोंड उतरणे याचा अर्थ काय होतो? तोंडावरचे तेज नाहीसे होणे. पुढचा प्रश्न, योग्य विग्रह करा. योग्य विग्रह करा. हर्षोल्लास. हर्षोल्लासचा योग्य विग्रह काय होणार आहे मित्रांनो? तर ऑप्शन डी, हर्ष आणि उल्हास. काय होणार आहे? हर्ष आणि उल्हास. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. याचं काही पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. विग्रह एखाद्या समासिक शब्दाचे कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्टीकरण करणे म्हणजे काय होतं? तर विग्रह होय. हर्षोल्लासचा काय होईल? हर्ष आणि उल्हास हा इतर द्वंद्व समाजाचे उदाहरण होऊ शकेल, कारण विग्रह करताना आणि या समुच्चय उभयनामी अव्ययाचा वापर करावा लागला आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे सारखीच महत्त्वाचे असतात. पुढचा प्रश्न, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे. पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे याचा अर्थ काय असतो मित्रांनो? याचा अर्थ काय असतो? भ्रूणहत्या. काय असतं? तर भ्रूणहत्या. ऑप्शन ए एकदम बरोबर. काय असतं? तर भ्रूणहत्या. म्हणजे काही महत्त्वाचे शब्द आता तुम्हाला सांगतो मी. भ्रूणहत्या म्हणजे पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे. भ्रूणहत्या म्हणजे काय? पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे. आत्महत्या म्हणजे काय? स्वतःचे जीव घेणे. बालहत्या पालकाची केलेली हत्या. खून म्हणजे काय? तर काहीतरी कारस्थाने एखाद्याचे जीव घेणे. पुढचा प्रश्न पाहूया. सामान्यतः स्त्रियांना दागिने व साडीच आवड असते. यातील साडी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? साडी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो मित्रांनो? कोणत्या जातीमध्ये येतो? ऑप्शन डी विशेषणमध्ये येतो. कशात येतो? ऑप्शन डी विशेषण. म्हणजे काय? विशेष म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. आता क्रियाविशेषण म्हणजे काय असेल? क्रियाबद्दल विशेष माहिती म्हणजेच क्रिया केव्हा, कोठे, कधी, कशी व किती प्रमाणात घडली हे सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. आणि सर्वनाम म्हणजे काय? नामाची होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामऐवजी येणारा शब्दच सर्वनाम म्हणतात. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीत झोपवले. छकुलीने बाहुलीस झोपवले. याचं उत्तर काय? आणि मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार रिपीट होतो. छकुलीने बाहुलीत झोपवले याचा अर्थ काय? तर भाव्य प्रयोग आहे. कोणता आहे? तर भाव्य प्रयोग. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. कसं? भाव्य प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाच्या मुख्य 3 प्रयोगांपैकी एक प्रयोग आहे. भाव्य प्रयोग ओळखण्यास खुणा काय कोणकोणते लक्षात ठेवा. वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो, वाक्यातील कर्माला देखील प्रत्यय असतो. म्हणजे वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो आणि वाक्यातील कर्माला पण देखील प्रत्यय असतो. हा एक खूण झाला. वाक्यातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते. आणि तिसरा टॉपिक काय असेल? खूण. भाव्य प्रयोगात कर्ता तसेच कर्म गौण असतात, तर क्रियापदाचा जो भाव असतो तो प्रधान असतो, त्यालाच वाक्यात प्राधान्य असते. पुढचा पाहूया. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आता बघूया म्हण काय? बाई तो कानपिळी. हा पण एक फेमस म्हणतो आपण म्हण आहे आणि पेपरला नेहमी विचारला जातात. बाई तो कानपिळी याचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो म्हणजे काय? बाई तो कानपिळी, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. आणि बडे बाप का बेटा याचा काय असतो? बापाच्या मोठेपणावर हेटीत राहणारा मुलगा. आणि बहिऱ्यांपुढे भाषण व आंधळ्यापुढे दर्पण हे पण असतं. काय अर्थ? व्यर्थ गोष्टीसाठी खटाटोप करणे. बचेंगे तो और भी लढेंगे, जगलो तर करूनच दाखवेल असा
बाणा. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. शेतीची कामे यंदा लांबली. याचं उत्तर काय असेल? क्रियापद कोणतं आहे? तर ऑप्शन बी लांबली. काय आहे? तर ऑप्शन बी लांबली. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. असे शब्द शक्यतो हो वाक्याचा शेवट करतात. वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाची आहे. दिलेल्या वाक्यात लांबली हा शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो, तसेच त्या वाक्याचा शेवट देखील करतो, म्हणून ते क्रियापद आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे टिंबटिंब. एकदाचे काय? तर ऑप्शन डी हायसे वाटले. काय वाटले? तर हायसे वाटले. घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हायसे वाटले. हायसे वाटले म्हणजे काय मित्रांनो? एखादे संकट किंवा त्रास दूर झाल्यामुळे होणारी एक सुखद भावना किंवा एखादे काम सोपे झाल्यावर होणारी शांतता. आता सद्दित होणे म्हणजे काय असतं? तर गही वर्णे असतं. सव्यपासव्य करणे म्हणजे काय? यातायात करणे. न भूतो न भविष्य होणे. न भूतो न भविष्य होणे याचा अर्थ काय? पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे. हल्लोश्वास वाटणे. हर्ष आणि उल्हास वाटणे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन. विरुद्धार्थी शब्द काय विचारलाय? चिरंतन. याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन बी क्षणभंगूर. काय होईल? तर क्षणभंगूर. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आता लक्षात ठेवा. चिरंतनचं काय झालं? क्षणभंगूर. बरोबर? चिरंतन क्षणभंगूर. चिकारचं काय होईल? थोडे. चिरकालचं काय होईल? अल्पकाल. आणि चिरायूचं काय होईल? अल्पायू. हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्रांनो? तर ऑप्शन ए विश्वास नांगरे पाटील यांनी पांगिरा ही कादंबरी लिहिलेली आहे. विश्वास पाटील. पांगिरा कोणकोणती त्यांनी कादंबरी लिहिली आहे बघ सांगतो मी तुम्हाला. पांगिरा, पानिपत, झाडझडती, संभाजी आणि महानायक इत्यादी त्यांनी लिहिले आहे. शिवाजी सावंत यांनी काय लिहिलेले आहे? मृत्युंजय, युगंधर, लढत, छावा इत्यादी. रणजित देसाईंनी यांनी काय लिहिले? श्रीमान योगी, राधे, स्वामी, आलेख इत्यादी. नागनाथ इमानदारने काय लिहिलेले? झुंज, झेप आणि शहनशाह इत्यादी. नामदेव ढसा काय लिहितात? गोलफिटा, खेळ इत्यादी. पुढचा प्रश्न, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा कोण असतो? ऑप्शन डी हजरजबाबी. कोण असतो? हजरजबाबी. म्हणजे काय? हजरजबाबी ही कोण असतो? कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा कोण असतो? तर हजरजबाबी असतो. हजरबाबी. खूप बोलणारा कोण असतो मित्रांनो? तो वाचाळ असतो. तोंडाळ म्हणजे काय? दुसऱ्यावर तोंड टाळणारा. आणि शब्दप्रभू म्हणजे काय? भाषेवर प्रभुत्व असणारा. आणि फटकळ म्हणजे काय असतं मित्रांनो? मोकळ्या स्वभावाचा. पुढचा प्रश्न, भावी प्रयोगात क्रियापद टिंबटिंब याला प्राधान्य म्हणतात. भावी प्रयोगात क्रियापदाला काय म्हणतात? तर भाव म्हणतात. ऑप्शन सी एकदम बरोबर. काय म्हणतात? तर भाव म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. लक्षात राहू द्या. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? या प्रयोगात कर्त्याला प्राधान्य असते. कर्मणी प्रयोगात या प्रयोगात कर्माला प्राधान्य असते. आणि भावी प्रयोग म्हणजे या प्रयोगात क्रियापदाच्या भावाला प्राधान्य असते. या प्रयोगात क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या तंत्रानुसार बदल नसून ते नेहमी तृतीय पुरुष एकवचनी एकारांत असते. पुढचा प्रश्न, ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात? ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्ती अर्थाचा सूचित होतो अशा प्रयोगाला काय म्हणतात मित्रांनो? तर ऑप्शन सी समापन कर्मणी. काय म्हणतात? समापन कर्मणी. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, वाक्य पूर्ण करा. तिने आपले टिंबटिंब हात माझ्या गळावरून फिरवले. तिने उत्तर काय? तर लक्षात राहू द्या. तिने आपले टिंबटिंब हात माझ्या गळावरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. आता उत्तर काय असतं समजवा सांगतो. मुलायम. एक मिनिट मित्रांनो. हां, मुलायमचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? इथं दिलेलं आहे, सॉरी. मुलायमचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? विरुद्धार्थी शब्द काय विचारलेला मित्रांनो? ऑप्शन ई खरखरीत. काय?
तर खरखरीत. महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहे, लक्षात राहू द्या. मुलायम म्हणजे खरखरीत, मृदू म्हणजे कठीण, मलिन म्हणजे स्वच्छ, कडू म्हणजे गोड. वरील वाक्यात विरुद्धार्थी शब्दाचा वापर अशा प्रकारे होईल, तिने आपले खरखरीत हात माझ्या गलावरून फिरवले. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, समास ओळखायचा आपल्याला. पंचप्राण समास ओळखा. पंचप्राणांचा समास कोणता आहे? तर ऑप्शन डी द्विगु समास. पंचप्रधान कोणता आहे? तर द्विगु समास आहे. कसा? तर लक्षात राहू द्या. पंचप्रधान 5 प्राण्यांचा समूह. पंचप्रधान म्हणजे 5 प्राण्यांचा समूह. म्हणजे द्विगी समासात पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. ज्या समासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे, तर पहिले पद हे संख्या विशेषण आहे आणि अशा समासिक शब्दावरून एक समूहाचा बोध होतो. तेव्हाच त्यास द्विगु समास म्हणून द्विगु समासाची म्हणतात. काही महत्त्वाचे उदाहरण लक्षात ठेवा. पंचवटी 5 वडांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, त्रिभुवन 3 भुवनाचा समूह आणि चतुर्मास 4 महिन्याचा समूह. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. IMP तुम्हाला हे पॉईंट दिले मी. अव्ययभाव समास काय असतो? तर ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असून ते अव्यय असते, त्याच समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं टोटल 15 प्रश्न जे TET आणि पोलीस भरती किंवा इतर पेपरांना पण खूप विचारले जातात आणि IMP टॉपिक होतं ते आज. तर व्हिडिओ आवडला असेल तर PR रेकॉर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.